आता बघा, कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली, तेव्हा हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. हे हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानवसदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. म्हणजे आत्तापर्यंत ते एपच्याच म्हणजे गटात होते. परंतु जेव्हा त्यांचे हात मोकळे झाले, हातांचा विकास झाला आणि ते ताठ उभे राहू लागले, तेव्हा ते मानवासारखे दिसू लागले. आणि हा बदल केव्हा निर्माण सुरू झाला? 2 कोटी वर्षापूर्वी. मानव सदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद ती आफ्रिकेतील रा एक मिनिट, इथं वेगळ्या प्रकारचा शब्द आलेला आहे. पहिली नोंद आहे रामापिथेकस. दक्षिण आफ्रिकेतील रामापिथेकस या एपची. हा दक्षिण आफ्रिकेतला रामापिथेकस हा एप आहे. आणि हा एप वर वर्णन केलेल्या सगळ्या गुणधर्मांचा म्हणजे गुणधर्म असलेला हा रामापिथेकस एप आपल्याला आफ्रिकेत त्याचा अवशेष सापडलेले आहेत. पुढे हा एप आकारानं मोठा झाला आणि अधिक हुशार झाला. सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. आता आणखीन आपण अलीकडे येत चाललेलो आहे. 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतल्या एपचा विकास झाला. 20 लाख वर्षापूर्वी या मानवसदृश्य प्राण्यांची रचना मानव या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली. किती वर्षापूर्वी? 20 लाख वर्षापूर्वी आपल्यासारखा आपण म्हणजे आत्ता आपण दिसतो तसा आपला पूर्वज दिसत होता. आणि तो कुशल मानव त्या ठिकाणी तयार झाला. कारण तो का कुशल? का तर तो हत्यारं वगैरे तयार करत होता, वापरत होता. आणि सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा. 1 लाख वर्षापूर्वीपर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने. आता 1 लाख वर्षापूर्वी काय झालं बघा, अग्नीचा शोध लागला. त्याची प्रगती, मेंदू मोठाच होत राहिला आणि त्याला अग्नीचा शोध लागला. 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता. आपण आणखीन अलीकडे येत चाललेलं आहे. आणि बुद्धिमान मानव होमोसेपियन, की ज्याला आता हे नाव आहे, मानवाला शास्त्रीय नाव होमोसेपियन आहे, या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य तो झाला होता. निअँडरथल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातले पहिले उदाहरण मानता येईल. बुद्धिमान मानवांपैकी पहिला मानव कोणता आहे? निअँडरथल. तुम्हाला 11वीत ह्याचा आणखीन जास्त डिटेलमध्ये स्टडी आहे. सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला. आपल्याला माहिती आहे की रामायण महाभारताचा काळ हा 7-8 हजार वर्षापूर्वीचा आहे. 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला. 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला. 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. असा हा मानवाचा इतिहास आहे, प्रगतीचा इतिहास आहे, मानवाची उत्क्रांती आहे. आता हे सगळं आपण इंग्लिशमध्ये बघू. उरलेला भाग. Those apes started to live on land as the forest started to decline due to dry environment. Their pelvic girdle म्हणजे कमरेचं हाड developed in such a way that they started to stand in erect posture. ताठ उभे राहू लागले. In grasslands, and thereby their hands became available for use anytime. As they started to stand erect in erect posture, their hands became free.
and they started to use their hands in many activities. These first human-like animals with erect posture, which were using their hands, have evolved about 2 crore years ago. First record of human-like animal is with us in the form of Ramapithecus ape from North India and East Africa. आपल्याला हा जो माणूस आहे 2 करोड वर्षापूर्वी हा जो माणूस आहे ताठ ताठ उभं राहणारा आणि हात जास्त कामांसाठी वापरणारा हा जो माणूस आहे त्याला रामापिथेकस म्हणतात आणि त्याचा पहिला अवशेष आपल्याला आफ्रिकेमध्ये सापडलेला आहे. इंडियामध्ये उत्तर भारतामध्ये आणि पूर्व आफ्रिकेमध्ये असला पाहिजे तो सापडलेला आहे अवशेष. आफ्टरवर्ड्स दिस एप ग्रोन अप इन साइज अँड बिकेम मोर इंटेलिजंट अँड दस द एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्व अबाउट 40 लाख इयर्स ॲगो. त्याच्यानंतर हे जे एप आहेत ह्या एपचा आकार वाढला आणि ते अधिकाधिक बुद्धिमान होऊ लागले कारण त्यांच्या मेंदूचा विकास होत गेला. अँड दस द एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्व अबाउट 40 लाख इयर्स ॲगो. अशा प्रकारे साऊथ आफ्रिकेचा जो एप आहे म्हणजे त्याचा विकास 40 लाख वर्षांपूर्वी झाला. म्हणजे आपण अलीकडे येत चाललेलो आहोत. The morphology of these human-like animals started to appear like to be the member of the genus Homo about 20 lakh years ago. आत्ताचं आपलं जे नाव आहे होमोसेपियन हे शास्त्रीय जे नाव आहे त्याला साधर्म्य साधणारा मानवासारखा दिसणारा आपला पूर्वज मॉर्फॉलॉजिकली मानवासारखा दिसणारा हा पूर्वज निर्माण झाला विकसित झाला 20 लाख इयर्स ॲगो. आणि त्यांच्यानंतर स्किल्ड ह्युमन डेव्हलप. स्किल्ड ह्युमन मीन्स ही हॅड स्किल टू हाऊ टू यूज डिफरंट वेपन्स. So that man is called a skilled human. About 15 lakh years ago, human walking with erect posture was evolved. ताठ चालणारा माणूस 15 लाख वर्षापूर्वी विकसित झाला. इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कॉन्टिनंट. आशियामधल्या चीनमध्ये आणि इंडोनेशियामध्ये त्याचा वावर असला पाहिजे. आणखीन अलीकडे 1 लाख वर्षापूर्वी कसा होता माणूस तर 1 लाख इयर्स ॲगो अँड द मीन व्हाईल इट डिस्कवर्ड द फायर. तो 1 लाख वर्षापूर्वी तो आग वापरू लागला. Brain of 50,000 year old man had been sufficiently evolved to the extent that it could be considered as member of the class wise man or homo sapien. 50,000 वर्षापूर्वी कसा होता माणूस तर त्याचा ब्रेन वॉज इव्हॉल्व. इट्स ब्रेन वॉज इव्हॉल्व सफिशियंटली अँड दॅट मॅन इज कॉल्ड ॲज वाईज मॅन होमो सेपियन. आत्ताचं जे नाव आहे ते नाव 50,000 वर्षापूर्वी म्हणजे तशासारखा तो दिसायला लागला. निअँडरथल मॅन आणि वाईज मॅन होता 50,000 वर्षापूर्वी. हुशार माणूस वाईज मॅन. निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. आणि त्याच्या जो वाईज मॅन कोणता आहे पहिला निअँडरथल. पुढं 50,000 वर्षापूर्वी क्रो मॅग्नॉन मॅन हा इव्हॉल्व झाला. 10,000 years ago, wise man started to practice the agriculture. 10,000 वर्षापूर्वी ॲग्रिकल्चरला सुरुवात झाली. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 years ago. लिखाणाची कला 5,000 वर्षापूर्वी विकसित झाली. मॉडर्न सायन्सेस इमर्ज्ड अबाउट 400 years ago. 400 वर्षापूर्वी आधुनिक सायन्सेसचा शोध लागला. इंडस्ट्रियल सोसायटी वॉज एस्टॅब्लिश्ड अबाउट 200 years ago. कारखानदारीला सुरुवात झाली 200 वर्षापूर्वी. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपला सगळा ह्युमन इव्होल्युशन मानवी उत्क्रांती ही टप्पेवाईज मानवी उत्क्रांती तुम्हीसुद्धा नीट लक्षात घ्यायची वाचायची आहे. आणि आकृती जी आहे ती आकृती पेज नंबर 1.12 वर ही वेगवेगळ्या
स्वरूपात आकृती दिलेली आहे, म्हणजे वेगवेगळ्या स्टेजेस दिलेल्या आहेत आणि या स्टेजेसचासुद्धा तुम्ही छानपैकी अभ्यास करा. तर अशा प्रकारे हा आपला सगळा चॅप्टर झालेला आहे आणि ज्या मुलांचा ऑनलाईन टीचिंगला नव्हते त्यांच्यासाठी हा केलेला आहे व्हिडिओ. तर त्या व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये हे सगळे पॉईंट्स लिहून काढा. धन्यवाद.